ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISFच्या वतीने वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, वसतिगृहातील दरवाजांची कड्या व खिडक्या दुरुस्त करून देणे, पंडित दीनदयाळ योजनेचे संकेतस्थळ तात्काळ चालू करणे यासह अन्य मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या या मागणीकरिता आदिवासी वसतिगृहाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ऑक्टोबरला एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये तुमच्या कार्यालयाने आम्हाला एक पत्र दिले. त्यांनी आम्हाला सांगितले की पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या विद्यार्थ्यांची डीबीटी तात्काळ जमा करावी हा आमचा प्रश्न होता. ते म्हणतात की आज रोजी कार्यालयाच्या स्वयं लॉगिन व स्वयं योजनेच्या महाविद्यालयाकडून 540 अर्ज प्राप्त आहेत. त्या सर्व अर्जाची तपासणी करून दिनांक 16/10/2025 पर्यंत अर्ज निकाली काढण्यात येतील. त्याच्यामध्ये काही अर्ज निकाली झालेत ते आम्ही मान्य करतो. झाले ना स्वयंचे काही? दुसरा आमचा प्रश्न होता की वसतिगृहातील जुन्या प्रवेशित व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची वाढीव डीबीटी तात्काळ जमा करण्यात येईल. त्याचा पण मुद्दा मार्गी लागला वाढीव डीबीटीचा, ही वाढलेली आहे. त्याच्यानंतर जुन्या व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना तात्काळ अप्रूव्हल देण्यात यावी, ते पण झालं. आणि शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची व सांडपाण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करण्यात येईल. आता तुम्ही म्हणताय की सर्व विद्यार्थी वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा दिनांक 16/10/2025 पर्यंत आढावा घेऊन कारवाई करण्यात येईल. आता मला सांगा 16/10 म्हणजे 16 ऑक्टोबर, आता 16 नोव्हेंबर झाली, 16 डिसेंबर यायच्या मागे लागले, अजून पाण्याची विद्यार्थ्यांना व्यवस्था नाही वसतिगृहामध्ये. आहे का तुम्हाला पाण्याची व्यवस्था? हे तुमच्या कार्यालयाने आम्हाला लेटर दिले आहे त्या तारखेपर्यंत करतो म्हणून 16/10. ठीक आहे, दिवाळी आली म्हणत आम्ही वेळ पण दिला, आतापर्यंत वेळ दिला, अजून तुमच्या कार्यालयाने काहीच कारवाई केली. वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना मूलभूत साहित्य मग बादली गादी उशी फॅन लाईट उपलब्ध करून देण्यात येईल. मग बादली गादी उशी लाईट फॅन तिथे पुरवठा करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. तर त्या दिवशी बाहेर सर म्हणले की हॉस्टेलला गाद्या आहेत, पण कोणत्या गाद्या आहेत हॉस्टेलला विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही. त्या दिवशी देतो म्हणले लगेच संध्याकाळून गाद्या उशा, ते काही विद्यार्थ्यांना भेटलं नाही त्या दिवशी 16 तारखेला. म्हणजे 15 तारखेला काही स्वयंचे पण विद्यार्थी. आता स्वयंवाल्यांनी त्यांना आता पडलेली आहे, स्वयंवाल्यांनी हॉस्टेल सोडायचं. कारण की तुम्ही स्वयंचाही लाभ घेणार, वसतिगृहाचाही लाभ घेणार, याचं चालणार आहे का? दोन योजनेचं ते स्वयं तुम्हाला कशा दिलेलं आहे? स्वयं म्हणजे नाही झालं मॅडम त्याचं. असं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे वसतिगृहाला फॉर्म भरून नंबर लागले नाही अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म स्वयंमध्ये कन्वर्ट करा, ते विद्यार्थी आहेत. मग आता आपले प्रवेश पूर्ण प्रक्रिया झालेली आहे, मग आता यांचे पुढे गेले शनिवार रविवार पण सेवा तुम्ही चालू ऑफिस त्यांचे करून टाका. आणि तुमचे ते झालं नाही त्यांना तरी मागची पूर्ण पडते का डीबीटी? आता काय मुलांचे काल सर्कल लागलेले आहे, कॉल लेटर आले. मला सांगा पुरं शैक्षणिक वर्ष संपत आले, आता नंबर लागून तरी काय फायदा त्या मुलांच्या हॉस्टेलला? पण आता आपण फोन पण करायचो पोरांना, सगळ्यांना आपण ज्यांचे अर्ज आले त्यांचं तर करून बघणं आहे. हो मॅडम, पण आता एवढ्या लेट का रिझन तर सांगा काही. पोरच ऍडमिशन घेतले त्याला काय करणार आहे? नाही मॅडम, कॉल लेटर तुम्हाला सांगितलं होतं PDF हे करून पाठवा RPG. नाही ना, कालच आले काही. फोन पण केले होते या लोकांनी. मी पण स्वतः फॉलोअप सांगायची की बाबा तुम्ही त्या पोरांना फोन करा. आणि पोरांना माहिती आपण फॉर्म भेटला मग आपण आपल्या साईटवर चेक करून जाणं त्यांचं पण काम आहे. काय पोराला काल अपडेट काल मेसेज केले कॉल लेटरचे, त्यांचे सांगा मला. आता एक सेमिस्टर संपले, आमच्या 3 सायकली पडल्या, त्यांना मुलांचं नेमकं आता लाभ तरी घेणार, काय घेणार आहे त्या गोष्टीचा? आता सायकल लागू एवढी पहिले आधी कॉलेजचाच प्रॉब्लेम होता. कारण की चेतना कॉलेजने स्वतःच आपल्याला बोनाफाईड सर्टिफिकेट दिले नव्हतं, त्याच्यावर आपण FIR केलेली होती. ते स्वयंच्या घोटाळ्याबाबत तर त्यांचा प्रिन्सिपलच नव्हता आपले. नाही ठीक आहे, पंडितचा विवेकानंदच्या कॉलेजचे विद्यार्थी त्याच्यामुळे मीटिंग राहिलं त्यांनी जेवढे 20 मुलांची 25 मुलांची यादी केली 30, त्याच्यामुळे आता यादी लागली रिक्त जागे. कॉलेजनेच उशिरा दिली ना, मग त्याला आम्ही काय करणार? कॉलेजनेच रिक्त याची दिली ना. कशाची सर सांगून राहिले ना, कॉलेजने उशिरा याची. रिन्युअलची मुलांची रिन्युअल आलेच आले नाही ना. बाकीच्या विद्यार्थ्यांचं आता 3 सायकलचे पडले जवळपास 60,000 रुपये 50,000 रुपये पडले त्या मुलाचे गेले ना. आता म्हणजे तुम्ही असं का नियम लागू करा ज्या मुलाचं ऍडमिशन कधीपासून
दिवसापासून सुरू आहे, झालं तेव्हापासून त्याला सायकल द्या ना. 60 दिवसात करा, 8 दिवसात करायचा नियम करा तुम्ही. नियम काढा ना. आमचे प्रश्न पुन्हा पुढे मांडणार आहे, तुमच्यापाशी नाही मांडणार. मग एक मुद्दा लिहून घ्या, आपण वर पाठवू. मग ते मुलगा आता जून मध्ये ऍडमिशन घेतलं, आता निष्ठा लागायचं आहे. आता तुम्ही काय एक सायकल राहिली त्याची पडायची. एका साईड बरोबर आहे, बरोबर आहे. मग एक सायकल राहिली 10,000 बिचारा 40-30,000 रुपये खर्च काढून त्याच्या बापाने ते पाठवलंय. ते फेडल की काय करणार आहे? उलट त्याच्या 10,000 रुपये मध्ये त्याने आज किती महिने काढायचे तर 3,000 रुपये 4,000 रुपये मेच आली मॅडम आता. लिहून घ्या. ठीक आहे, या मुद्द्याबाबत आपण शासनाला शासनाला. नाही, नाही. कधी मागच्या आता पहिली गोष्ट- सर, सर, नाही, करायला सर. जे अभ्यास करावं आहे का? करायला सर. मॅडम पहिले आहे ना, पोळ्याच्या आधी सगळे सायकली वगैरे सगळ्या गोष्टीचे नंबर लागले गेले, नंतर स्वयं काय. आता दिवाळी संपली, 2025 पण संपत आलाय. पोळ्याच्या अगोदर 25 पर्यंत सगळं व्हायचं. अंतिम अशी मुदत देत का म्हणते, इतक्या दिवसात गेल्या. मग प्रोफेशनल कोर्सच्या तसं ठेवू शकता ना मॅडम. बरोबर आहे, सगळ्यांना टक्केवारी द्यावं लागते ना म्हणतात. मॅडम याच्याकडे हा एक प्रश्नाचं उत्तर रेडी आहे, पण याने एक पण फॉलो करत नाही. आम्ही गेले 3 वर्ष पाण्याचा मुद्दा मानतो, याने एकानं पण सॉल्व्ह केला नाही. का बरं? नाही, ते जातात पाण्याच्या का? साठी. लागलं नका असं मॅडम, 3 वर्ष झालं बँकेचा प्रॉब्लेम सांगताय तुम्ही. मग आता आपण काय जबरदस्ती त्यांच्याकडून घेऊन येणार आहे? शासन ते इकडून देऊन नाही राहिलं. मग आम्ही असं तिकडे तिकडे जाऊन मग तुम्ही देता आम्ही का मुद्दा आम्हाला? मागायचं कुणाला मॅडम? मग आम्ही प्रयत्न करूनच राहिलो ना. आता परत शासनाकडे मागितलेले 3 वर्ष प्रत्येक राहिले मॅडम, हे कसं काय एखाद्या होणार? शाळेचं काढून दिलं तर परत दुसऱ्या हॉस्टेलवाले म्हणतील आम्हाला पण द्या. मग प्रत्येक शाळेचं 3 वर्ष जर पाण्याची सोय साधी नॉर्मल गोष्ट आहे मॅडम, पाण्याची पाणी प्यायचं कुठून मग? बँकेचं दाखवा सर. मोबाईल नंबर दिला का दाखव? आणि हे बघा, ते आपल्या स्टेपनं आपण पूर्ण प्रयत्न करणार. दोनला ऑफिस आहे, N1 मोठं तिथे जाऊन त्यांना 4 वेगवेगळे एस्टिमेट कळलं का, 4 वेगवेगळ्या दुकानदाराकडे घेऊन SBI बँकेला, IDBI बँकेला कमीत कमी 10 वेळा जाऊन आला स्वतः. त्यांना बँकेवाला हातात 10 वेळा तुम्ही ते काय बँकवाला म्हणता? ID वाला मला येतो म्हणे. वसुली अधिकारी पाहिजे होता म्हणे तुम्हाला, लय माझी चांगली वसुली झाली असते. तेच मला म्हणजे गिरवलं. तुमचं काही निधी घेत नाही, पण आम्ही प्रयत्न करला. कारण CSR 3 फंडात वर्ष सर, नाही नाही, आपण 3 वर्षाचा विषय करणार. 3 वर्ष झालं साहेब. मी सांगतो. आणि मी आल्यापासून गेली 4 वर्ष झालं, मी पाण्याची 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 मग. नाही सर, शाळा हॉस्पिटलला पाणी म्हणतोय ना, म्हणतोय ना, मी स्वतः म्हणतोय. उगाच नाही सर. ऐकायला येतून 15 दिवसात येतो म्हणते, आता माहित नाही. मी पण तुमच्यासारखं साधाच फोन करून विचारलं. सर, शाळेवर आले सगळे फिल्टर, आता वसतिगृहात कधी येतात ते माहित तेव्हा नाही. पाण्यासाठी आम्हाला राया सर म्हणले होते की 16/10/2025 पर्यंत आढावा घेऊन कारवाई करण्यात मग कारवाई नाही येत ते. आता तो बँकवाला आम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला सांगतो. तसं तुम्हाला त्याच्यामध्ये नाही झालं तर नाही जर दिलं तर तुम्हाला जार लावून द्या. आपल्याला याच्या आधी तुम्ही सगळं लावलं. त्या दिवशी मग ते वाया सरांचे देतील का त्यांचे किती पैसे? ज्यांची दिलं पण देतील, यांची तर दिलं निघणार नाही. तसं असं कोणी लावले असते? तुम्ही आम्हाला त्या दिवशी म्हणले ना, शब्द दिला ना, त्या दिवशी आम्ही 15 तारखेला तुम्हाला फोन केला, तुम्ही 2 त्या दिवशी विद्यार्थ्यांना पाणी द्यायला नव्हतं हॉस्टेलला 15 तारखेला. तुम्हाला आम्ही लाख फोन करत होतो, तुम्ही एक फोन उचलला नाही. त्यांचा नाही, आमचा नाही. मी कुठेतरी मीटिंग मध्येच असेल ना? हो, तरी मी रिस्पॉन्स नाही नाही, मीटिंग मध्ये असताना मी नव्हतो. मॅडम विद्यार्थ्यांनी करायचं काय नेमकं? विद्यार्थ्यांना गृहपालाला ऑफिस आहे. त्यांनी लोकांना काहीच नाही नंतर नोटीस सांगते मी, मला माहिती त्यांनी किती फॉलोअप घेतलेला आहे ते. मला स्वतःला माहिती पडलं, मी सांगत आहे ना किती वेळा तो बँकेत गेला, किती काय डॉक्युमेंट्स आहेत सगळे त्याला त्याच्याकडून काय वाटलं. त्यांनी एस्टिमेट सगळे करून घेऊन गेले. जर आमच्या सगळ्या समस्या सॉल्व्ह केल्या असतात आम्हाला विद्यार्थ्यांना हे पाण्यापासून आपल्या स्तरावर नाही आम्ही प्रयत्न करायला आम्ही प्रयत्न करू शकतो. हे पाण्याचं पूर्ण आपण एकदम सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सर तुम्ही प्रयत्न करण्यासाठी आहात काय ते? हा, मग तुम्ही सांगताय, मी प्रयत्न चालू आहे माझा. जीवन आवश्यक गरज आहे माणसाला. आहे 100%. तुमच्या मागणीशी आम्ही बी सहमत आहोत. मागणी केलेली आहे, ते पण म्हणतात 15 दिवसात. आता पण मी पण तुमच्या मागणीशी आम्ही बी सहमत 15 आहोत. दिवसातच येते. हो, आता रोजंदारीवर लावले लोक त्यांचीच बिलं नाही निघाले तर जास्त निघणार आहे का अजून? पाणी बाहेर तुम्ही असं आम्हाला लेखी द्या. करतोय.